जय शिवराय मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्यासोबत आज नागटांच्या मैदानात हा बैल भेटलेला आहे. त्याची आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव सिद्धू हत्तीकाळे, कोणता भाग? खडकवासला, पुणे. बैलाचं नाव काय आपलं? बैलाचं नाव आता पुसेगाव हिंदकेसरी बलमा. कुठनं घेतलाय काय? बैल घेतलाय आपण ऍक्च्युली नाशिक मधनं मोगल सर म्हणून आहेत, त्यांच्याकडनं आपण बैल घेतलेला आहे. त्यांनी पण बैल दिला आपल्याला मोकळ्या मानाने. आता 1-1.5 महिना झाला बैल घेऊन. 1.5 महिन्यात बैलांनी पुसेगावला कडनी फायनल घेतले, आंग्रेवाडीला कडनी फायनल घेतली. आज आपला रायफल 81 दंगा पळतोय. 1 ते 1.5 महिन्यामध्ये चांगलं नाव केलं त्यांनी आपल्याकडे. सांगायची म्हणलं तर काय सांगताल बैलाच्या? बैल दोन्ही खांदे कडनी पळतोय आणि आतापर्यंत आम्ही घेतल्यानंतर सेमीला कड आले की बैलांनी फायनल घेतलेली आहे. जेवढ्या मैदानात बैल पळालाय कडनी सेमीला, प्रत्येक मैदानात फायनल आहे बैल. किती वर्षाचा आहे काय बैल? आता आहे 6 दात आहे. आजच्या मैदानात किती वेळा गटाला होतं काय? आज 20व्या गटात पळाला. सचिन शेठ चव्हाणच्या रायफल संघ होता. सचिन शेठ चव्हाण 81. कधी नियोजन झालं काय? हे नियोजन आमचं एक 10-15 दिवस आधीच झालं होतं. खुराक वगैरे कसा असतो? खुराक आहे किल्लार म्हणून आहे आमच्या इथंच, अरुण सर म्हणून आहेत, त्यांचंच खाद्य चालू आहे आता सध्या. किती वर्ष झालं तुम्ही या क्षेत्रात? 2021 मध्ये वगैरे आलो असेल. आमचा बावड्या पळत होता, तोही हिंद केसरी झाला, महाराष्ट्र केसरी झाला. त्याच्यानंतर मध्ये काही बैल लागली नाही आपल्याला, त्याच्यानंतर हा बैल लागला. आता काय अनुभव काय सांगायचं म्हणलं त्याला? 2021 पासून म्हणताय काय पायऱ्याचेच मध्ये बैल नव्हते तर आम्ही रोज बैल मागायचे. आजच्याला हा बैल पळतोय तर आम्हाला ज्यांना ज्यांना बैल आमचे स्टेटस बघतात त्यांचे प्रत्येकाचे फोन येतात आम्हाला की बैलला एक मैदान, बैलला एक मैदान. बैल घेतल्यापासून चांगल्याच पायऱ्यात पळतोय आणि प्रत्येक बैलाला चांगलाच पळतोय बैल. नियोजन आपलं कोण करते काय गाडी? नियोजन म्हणजे आता आमचं नियोजन करतात स्वप्नील शेठ सन्नस. रात्री 11:30-12 वाजता होता त्यांचा फोन असतो आम्हाला, पुढच्या बैलाचं नियोजन काय. आमचा गट निघला की ते आम्हाला सांगतात कुठल्या गटात गाडी आणायची. त्याच्यानंतर प्रवीण शेठ सोडतात. अभ्यास म्हणण्यापेक्षा आमच्यावरचा आणि त्यांच्यावरचा विश्वास एकमेकांवरचा. गाडी कशी आणायची, कुठनं आणायची. प्रवीण शेठ सोडकर आहेत, असं काय संदीप निकम आहे आणि आमचा अख्खा ग्रुप असतो. पुढे कुठं बरं दिसेल काय नियोजन कसं काय? आम्ही आता कन्फ्युज आहे नक्की कुणा संघ पाळायचं. का बरं? एवढे फोन आहेत त्याच्यासाठी. बैलांनी एका महिन्यात एवढं नाव केलं. आम्हाला ज्यांनी ज्यांनी बैल दिलेत त्यांच्यासाठी आपला बैल आहेच. जेव्हा आपलं अंधारात होता तुम्हाला तुम्ही म्हणला की बाबा पायऱ्याला अडचण येत होती, पहिला मैदानात आम्ही बैल घेतल्यानंतर कमीत कमी 10 लोकांना फोन केले होते बैलासाठी. हा बैल ज्यांच्या ज्यांचा संघ पळाला त्यांना फोन केले होते, तरी बैल नाही दिले. आता सगळ्यांचा फोन आहे आम्हाला. असं आहे, जेव्हा बैल वर येईल तेव्हा सगळे फोन करतात. आम्ही 2 वर्ष आम्हाला माहिती आम्ही किती गटाला घरी गेलोय, काय गेलोय, तेव्हा कुणी बैल नाही दिले. आम्ही 50-50 हजार घेऊन लोकांच्या घरी बसलोय. आज ते आम्हाला फोन करतात बैल द्या म्हणून. किती तिथं म्हणजे बैलगाडा क्षेत्र कसं आहे, कधी कोण काय होईल सांगता येत नाही. बैल पळला कोण साथ देत नाही क्षेत्रामध्ये. ज्यावेळी आपण वरती येणार 2 लोक बोलणार की हा बैल पळतोय, मग त्यानंतर लोक फोन करणार. पण वाईट काळात आम्ही भरपूर जणांना बैल मागितली, त्यावेळी म्हणले की तुमची पळत यात का, मग तुम्हाला कसं घालायचं, मग द्या वायदी 25,000, द्या 30,000 वायदी, असे म्हणजे वायदीचा प्रकार खूप होता. मग आम्ही आता हा बैल घेतल्यानंतर ना आम्हाला आता तुम्हाला सांगतो जवळ लाख रुपये वायदे द्यायला तयार आहेत लोक आताच्या कंडिशनला. फक्त पायरा आमच्या काळात पळामध्ये लोक घरी येण्याच्या तयारीत आहेत, लाख रुपये घेऊन येण्याच्या तयारी. पण आम्ही कुणाकडून वायदे घेणार पण नाही आणि कुणाला देणार पण नाही. जे यांनी अंधारात सहकार्य केले त्यांना 100% बैल कधी पण येऊ द्या देणार. असं पाहिजे माणसं, म्हणजे बाबा ज्यांनी मदत केली त्यांना ज्यांनी आपल्या वाईट काळात साथ दिली त्यांना 100% बैल देणार. आम्ही बैल घेताना ज्यांचा ज्यांचा विचार केला ना, जे आम्हाला बैल देणार त्यांनी सगळ्यांनी बैल दिलेत. पप्पू शेठ आलगुडे यांनी रुद्रा दिला, थार मानकरी, थार गाडीचा मानकरी. आता जस्ट 2 दिवसापूर्वीच पळवलं आम्ही बोरच्या मैदानात. कडेनी गाडी राहिली आमची. त्याच्यानंतर आमचं चित्रा फॅन्स क्लब आहे, त्यांचंही सहकार्य आहे आम्हाला. लवकरच चित्रा आणि बालमाची गाडी पण दिसेल तुम्हाला पळतो, आपशिंगचा चित्र. उत्सुकता राहील सगळ्या पब्लिकला. ती गाडी बघण्यासारखीच पडेल. आपल्या गाडीवर ड्रायव्हर कोण असते काय? आता आम्ही बैलावरती गाडीचा संतो ड्रायव्हर मोरगाव, ते जेव्हा जेव्हा गाडीवर बसले तेव्हा आम्हाला गुलाल फिक्स आहे. त्याच्यानंतर अक्को ड्रायव्हर आपशिंगचा आहे, रंगा ड्रायव्हर सुरवडीचा आहे. रंगाला आम्हाला गाडीवर बसवायचंय पण आम्ही योगच येणार झालाय आमचा. पण आज पण संतोनीच गाडी आणली. बैल जेव्हा जेव्हा घेतलाय आणि संतू जेव्हा जेव्हा गाडीवर बसलाय, म्हणजे बैल घेतलाय म्हणजे गाडीवर जेव्हा संतू बसलाय
तेव्हा गाडी पळालेलीच आहे आमची. सुट्टी मेकर कोण असते काय आपल्याला? आमच्या याच्यात सुट्टी मेकर एकच आहे आमचा, रोहन साळुंके. एकनिष्ठ सुट्टी मेकर कायम कायम संघ, त्याला सांगायची गरज फोन नाही. केला तरी तो अर्ध्या रात्री म्हणलं तरी घरनं उठून येतो आपल्यासाठी. कधीच नाही म्हणजे तो असं सांगत बी नाही की मला काम आहे वगैरे, तुम्ही दुसरा सुट्टी मेकर बघा, कधीच नाही. त्याला कधी पण फोन करू द्या, तो कधी पण तयार आहे. होय. हो. त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय माहितीये का, आमचा बैल पळतोय म्हणून नाही, आमच्याकडे पैशाचे पण प्रॉब्लेम असतात. सगळ्यांच होईल. म्हणजे प्रत्येक मैदानात आज इथं आलो म्हणजे आम्ही काय वायदे घेतली, हातला बाग नाही, आम्हाला टेम्पो भाडं वगैरे सगळं आहे. रोहन म्हणतो की फायनलला राहिल्यावर पैसे द्यायचे. आज 3-4 मैदानाचे आम्ही पैसे नाही दिले त्यांना. पुसेगावला 3 फेरं त्यांनी सोडली, म्हणजे पुसेगाव हिंदकेसरी सुट्टी मेकर आहे. आंग्रेवाडीला त्यांनी गाडी सोडली, फायनलला राहिली. काल बोरला सोडली, आज सोडली. त्याचं पैशासाठी असं हे नाहीये त्याचं, म्हणजे त्याचं एक मोठं सहकार्य आहे आम्हाला. हे असं करणारा माणूस म्हणजे त्याचं मन मोठं आहे, ह्याच्यावर दिसून येते किंवा आज गटाला गाडी सोडली की लगेच संध्याकाळी फोन असतो, 500 रुपये द्या. होतेच की मग कोण, कारण की कोणाचा विचार करणार बाबा, मी काम केलं पैसे द्या. पण आता तुम्ही म्हणताय एवढं मन मोठं आहे म्हणजे माणूस भारीच असतो. आज रोहन साळुंके निंबूचा, ह्याच्याबद्दलच आता बोललो. आता त्यांनी डायरेक्ट क्लिअर सांगितलेलं आहे आम्हाला. क्लिअर म्हणजे काय की असं भेटत नाही माणूस कोणाला की बाबा फायनलला राहिल्यानंतर पैसे द्या. म्हणजे आम्हालाच कधी कधी टेन्शन येतं रोहन गाडी सोड म्हणायला. किती दिवस आपण त्याला म्हणणार की रोहन सोड गाडी, पण त्याचा काल परवा आम्हाला फोन आला, डायरेक्ट म्हणला गाडी फायनलला राहिली तरच पैसे द्यायचे मला, म्हणजे तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. म्हणजे असं एक सहकार्य आहे त्यांचं पण त्या हिशोबानेच. नमस्कार बाबा. नमस्कार. तुझं नाव? रोहन साळुंके. हे दादा म्हणले आता, म्हणजे काय ती मनाचा मोठेपणा म्हणायला लागेल की बाबा फायनलला राहिल्यावर तू म्हणलास की बाबा पैसे द्या, काय असेल ती म्हणजे शक्यतो आपण कुठला बैल गरिबांचेच बैल पहिल्यापासून सोडत आलेलो आहे आणि गरिबांच्याच बैलावर आलोय. गरिबांकडनं कधीच पैसे घेतले नाही आणि कोणाकडनं पैसे पण घेत नाही. लोक देतात फायनलला राहिल्यावर. हा, आणि असं कोणा म्हणलं पण नाही एवढे पैसे पाहिजेत तेवढे पैसे पाहिजेत, मी हे बैल सोडतो तो बैल सोडतो, कधीच कोणा आपण शब्दाने बोलत. म्हणजे कसं काय तुझी मनस्थिती एवढी, कारण की आताच्या काळात तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल पैशाशिवाय कोण काय हालचालच करत नाही. आता लेवल पासून आल्यामुळे तुला त्याची जाणीव असल्यामुळे म्हणजे काय सांगशील कसं काय? आपण पहिल्यापासून नारद आहे बाई, गौतम बाईंची बैल आपण सोडायचो पहिल्यापासून. गणामामा आमचा गुरु आहे, गणामामाने आपल्याला शिकवली बैल, आणि गणामामाने एकच सांगितलंय गरिबांना पहिलं प्राधान्य द्यायचं. मोठ्यांकडे जसं कसं असतं, मोठ्या पायऱ्यात गेलं की मोठ्या पायऱ्यात असल्या मोठा सुट्टी मेकर लागतो, हे त्याने सांगून ठेवलेलं आहे की गरिबाची बैल सोडायची पहिल्यापासून, म्हणजे गरीब कधी विसरत नाही मोठ्याला, असा विषय आहे. आणि गणामामध्ये आम्हालाच नाही, जेवढी आमची टीम आहे, जेवढी पोरं आमच्या गावातली बैल सोडतात सगळ्यांना गणामामध्ये एकच सांगणं असतं, गरिबाची बैल पहिली सोडा, असा विषय आहे. बरोबर आहे, कारण की गरिबांना पण आता आपलं पण म्हणशील तू, आपला काही एवढा मोठा चॅनल नाही, आपण पण जी गोरगरिबांची बैल आहे ती उजेडात आणण्याचा छोटासा प्रयत्न आहे आपला, कारण की मोठी झालेली आहे. कारण की तुला पण माहिती किती खर्च आहे, दादा आता म्हणलेच की सगळ्यांचा काय सुटत नाही. आणि ह्या बैला एवढा जीव आहे की आमचा कोणाचाच नाही, म्हणजे सगळ्या पोरांचाच बैला जीव आहे. असं पैशासाठी कोण कोणासाठी येत नाही, बैलासाठी सगळी पोरं येतात. बैल फायनलला राहायला पाहिजे, एकच अपेक्षा. बैल कितवा पण नंबर करू द्या बैलानं, सिद्धू शेटला पण सांगितलं बैलाने कितवा नंबर करू द्या, काहीच नाही. इकडे तिकडे पैसे घालवण्यापेक्षा आपल्या बैलाला खर्च करू, बैल गुलाबात ठेवू. आणि ग्रुप पण आता मोठा झालाय, काय विषय नाही. किती वर्ष आहेस तू या क्षेत्रात, काय सांग? 2013 पासून आहे की. काय अनुभव सांगायचा म्हटलं तर? अनुभव लय घेतला तसा. एखादा सांगायचं 2013ला बायांची बैल, म्हणजे बायांबरोबर पहिल्यापासून आपण आहे गौतम बायांबरोबर. 2013 लक्षाने 1 नंबर केला, 2016ला बादल नकऱ्याने 1 नंबर केला, 2022ला परत साबण आणि सायताने 1 नंबर केला पोषकाचा. तेव्हापासून नाराज आहे बायांबरोबर. खूप जुना आहे, बंदीच्या अगोदरपासून आहे. आजच्या मैदानाबद्दल काय सांगशील? आजच्या मैदानात 2च गाड्या सोडल्या बसते, एक बलमाची, खास बलमासाठी झालोय, बाकी कुठल्या बैलाला पण हात लावला नाही, खाली गेलो पण नाही. तसं बलमा सोडला आणि एक माहूरचा राम आहे, ते आमचा, मी तो बैल पहिल्यापासून सोडतो, तेवढा एक सोडला, त्या गाडीचा मार खाल्ला, पण बलमा आहे म्हणून इकडे आहे गाडीकडे. आता किती म्हणजे तुमचा रोल किती महत्वाचा आहे सुट्टी मेकरचा, किती ह्या म्हणजे गाडीत राहण्यात किती महत्वाचं तुमचं काम आहे? म्हणजे जसं ड्रायव्हरचं महत्वाचं आहे तसं तुमचं पण किती महत्वाचं काम? ह्या बैलाचा विषय असा आहे की बैल सोडायची, म्हणजे बैल सुट्टीला पाय टाकायची पण बी आहे. प्रणव म्हणून आहे आपला, त्याला फक्त एकच सांगणं असतं आपलं, हा की बैल फक्त पाय टाकू देऊ नको, बाकी सगळं कर, कारण बैल गोड्यातला आहे. बैल खाली सुट्टीला नाचतोय, पाय टाकायची बी आहे. आणि संतो ड्रायव्हर एकदम बैल म्हणजे असा संतो ड्रायव्हरला आहे की त्यांची भीती मेलेली आहे, बैल लागतो पळताना
जेव्हा कडन लागली गाडी की संतो ड्रायव्हरचं एक सांगणं असतं फक्त खाली एक उडी बैल गेला की बैल उड्या एवढा पळतो म्हणायचं नाही मी गाडी मारल मधनं कमी पळेल हे पण सांगतो पण कडनं बैल मार खाणार नाही याची गॅरंटी आम्ही घेतो आणि बिंदास कडनं घालतो बैल. ते म्हटले की दादांनी कडन पुसेगावला पण त्यानं काय पुशेगावला पण 3 फेर बैल मी सोडला कडनं होता बिंदास कडनं बैल हाना काय विषय नाही. माहिती झाली ती संतू ड्रायव्हरला की कुठं धरायचा कुठं उचलून घ्यायचा कुठं हाणायचा काय करायचं त्यावेळी बरोबर ते गाडी म्हणजे ते स्वतःहून सांगतात की कड जर लागली तर म्हणले आज फायनल करायची आपण स्वतः ड्रायव्हर सांगतात एवढा ड्रायव्हरांचा पण विश्वास आहे त्याच्यावर. विश्वास नाही म्हणजे कसं त्यांनी चालवलं त्यामुळे त्याला अनुभव येत गेला. नाही आणि तिचा ड्रायव्हर खूप अनुभवी आहे. आजचा पण गट बघितला तर तुम्ही बघा हो, दाखवलं की यांनी कडन गाडी बैलाला शक्यतो कड लागली की तर आमचं पोरं सगळी आम्ही म्हणतो खुश असते खुशच की काय ते आज गुलाल फिक्स आहे. ह्याच्यावर जर हल्लाय ना डावीने कड आली ना तर मग कुणीच म्हणायचं नाही की मी हातनं लय वाढून जाणार म्हणून आतल्या बैलाला कसलाच पळू देत नाही मग कडला लागलं. आतापर्यंत एकमेव बैल आहे की त्याला आतनं टिकलंय खडप असल्यावाल्यांची संघर्ष होता बुलट. होय एवढाच एक आहे. तेवढंच बाकी नाही आतापर्यंत पाहिले एवढी बैल आम्ही कडन आणि त्या बैलामुळं आम्ही जास्त म्हणजे खूप चर्चेत आलो त्या बुलटमुळे. तो क्षण तुमचा थोडासा टर्निंग पॉइंट आम्ही एक आमच्या तिथं मैदान होतं थोडस आमचं सेमीमध्ये काय कारण असतो आमची गाडी लॉबी झाली त्या मैदानापासून चर्चेत आलो त्याच्यानंतर आम्ही तीच गाडी पुशेगावला हाणायची ठरवलं. त्याच्यानंतर ना पहिला गट 1 नंबर तास कडनी गाडी पहिल्या गटात फायनलला पात्र झाली आपलं सेमीला पात्र झाले. त्याच्यानंतर ना मग 6व्या सेमीत 1 नंबर तास फायनलला पात्र झालो आणि फायनलला 12 नंबर तास बाहेरून पळालो. एवढं पब्लिक असून सुद्धा आमची गाडी 4 ते 5 नंबर मध्ये उतरले पण काही पब्लिक अंगावर आल्यामुळं आम्हाला तो नंबर भेटला नाही. आणि जर मधून गाडी असते तर आम्ही काहीतरी वेगळं दाखवलं असतं 100% वेगळं दाखवलं असतं. चालतंय आजच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.